गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मी स्नेहल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे अगदी मजेत असाल. मी पण खूप मजेत आहे. तर आज रविवार आहे आणि बाहेर बघा किती छान वातावरण झालंय ना. किती छान दिसतंय हे आमच्या बाल्कनीमधून. आता या व्ह्यू नंतर तर हा व्ह्यू तर माझा खूपच फेव्हरेट आहे. घरात थोडी का असेना प्लांट्स पाहिजेतच बघा. ही हिरवळ बघून मनाला एकदम शांतता मिळते आणि पावसाळ्यात तर झाडं किती छान फुलतात ना. सगळीकडे हिरवळ होते आणि मन किती प्रसन्न होते हे सगळं बघून. ही माझी काही इंडोर प्लांट्स आहेत. जास्त नाही, पण या थोड्याशाच प्लांट्समुळे माझं घर खूप उठून दिसतं. या सगळ्या कुंड्या ना मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तुम्हाला जर लिंक हवी असेल ना, तर मला नक्की सांगा. आता संडे म्हटलं की थोडीफार आवरावर आलीच. आता मी इथे थोडीफार आवरावर न करता खूप सारी आवरावर केली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच दाखवायची आहे मला. ॲक्चुअली आज संडे आहे, तर शंभूला सांभाळायला त्याचे पप्पा आहेतच. म्हणून देवघर स्वच्छ करायला घेतलं होतं, पण कामाची साखळी बनत-बनत सगळंच स्वच्छ करून घेतलं. ॲक्चुअली हे आमचं रेंटेड घर आहे आणि त्यामुळे इथे काही फर्निचर वगैरे नव्हतं. आम्हाला अनफर्निश्ड फ्लॅट भेटला होता. फर्निचर नाही, तर किचनला ट्रॉल्या वगैरे काहीच नाहीये. त्यामुळे मला हे छोटंसं रॅक यूज करावं लागतं. माझ्याकडे मोठं रॅक पण आहे आणि हे एक छोटं रॅक आहे. तर त्या दोन्हीमध्ये मी डब्बे वगैरे आणि बाकीचे सगळे भांडे ठेवते. तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहीत असेल की आमचा फ्लॅट आता लवकरच रेडी होईल आणि आम्ही तिथे राहायला पण जाणार आहोत. तर तिथे सगळीकडे फर्निचर वगैरे करायचं असं ठरवलं आहे आम्ही. आणि मग या रॅकचं वगैरे तिथे गेल्यानंतर काय करायचं हा प्रश्न तर पडलाच आहे मला. कारण फ्लॅट सिस्टम म्हटलं की किचन एकदम छोटंसं येतं आणि मग तिथे इंटेरियर जे आपण करतो किचनला ट्रॉलीज वगैरे ते आणि सोबत हे रॅक बसणं खूपच मुश्किल आहे. त्यामुळे याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल मला. पण तोपर्यंत म्हटलं लागत होतं, सध्या गरज होती म्हणून मी हे छोटंसं रॅक घेतलं होतं. हे रॅक मी Flipkartवरून घेतलं. मला 750च्या आसपास भेटलं होतं. खूप सारं सामान बसतं यामध्ये. तुम्ही बघू शकता माझे केवढे सगळे डब्बे बसले यामध्ये. तुम्हाला याचीही लिंक हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी नक्की देईल लिंक. यातले जे काळे झाकणाचे डब्बे आहेत ना, ते पण मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. मला आय थिंक 8चा सेट आला होता आणि मी जवळपास सगळी शॉपिंग ऑनलाईनच करते. कारण तिथे जरा मला स्वस्त पण वाटतं आणि आपल्याला चॉईसेस पण भरपूर असतात. त्यामुळे मग मी सगळी शॉपिंग ऑनलाईनच करते. तुमचं पण असंच आहे का, की घरामध्ये सपोज काही सामान आणलं आणि ते सामान संपल्यानंतर त्याचा जो डबा उरतो, जसं की इथं तुम्हाला आईस्क्रीमचा डब्बा दिसत असेल, प्रोटीनचा डब्बा दिसत असेल किंवा काही सोनपापडीचा डब्बा दिसत असेल इथे, तर ती गोष्ट संपल्यानंतर आपण तो डब्बा यूजमध्ये आणतो, फेकून नाही देत आणि हे मला वाटतं प्रत्येक स्त्री हे करत असते घरामध्ये आणि मला खात्री आहे, की हे बघून खूप जणी रिलेट करतील माझ्यासोबत. पलीकडे फ्रिजवरती तुम्हाला जे स्टँड दिसतंय ना, ज्यावरती मी पोळी डबा आणि मसाले डब्बा ठेवलेला आहे. तर ते स्टँड पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे आणि दुसरीकडे कुठे जागा नव्हती म्हणून म्हटलं चला फ्रिजवरतीच ठेवूया, तिथे जागा होती. कसं आहे ना, किचन छोटं असलं ना, असे छोटे-छोटे ॲडजस्टमेंट तर कराव्याच लागतात. तरी इथे आम्हाला 2 किचन प्लॅटफॉर्म भेटलेले आहेत, त्यामुळे थोडंसं बरं पडतं. ही जी साफ आहे ती 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला करावीच लागते. तरी शंभूमुळे मला सध्या हे सगळं करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतोय. पण वीकेंडला वगैरे शंभूचे पप्पा त्याला सांभाळतात, त्यामुळे मला या सगळ्यांसाठी वेळ मिळतोच. आता पहिले मला स्वच्छतेची एवढी आवड नव्हती, म्हणजे किचनची म्हणा. लग्नाच्या अगोदर कोणालाच आवड असते हो. तशी माझी आई साफ-सफाईच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. आपण लग्नानंतर कसं स्वतःचं घर होतं आणि आपण तिथे राहतो, तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचंच पडतं. हा एक सवयीचा भागच बनतो. तसं लहानपणीपासून तर मी आईची स्वच्छता वगैरे बघत आलेलीच आहे. पण लग्नानंतरपासून मी माझ्या सासूबाईंचं पण बघते. म्हणजे जॉबमधून जसा वेळ मिळेल ना, तसं त्या साफ करतात. त्यांची ना एक स्पेशालिटी सांगते मी तुम्हाला. बाकी तर घर स्वच्छ असतंच, पण किचन प्लॅटफॉर्म बापरे! एवढा चमकत असतो ना, म्हणजे लग्नानंतर हे जे मी त्यांचं शिकले. किचन प्लॅटफॉर्म एवढं स्वच्छ ठेवायचं, रोज रात्री झोपताना किचन एकदम चमकलं पाहिजे आणि तेव्हाच झोपायला जायचं. म्हणजे कितीही लेट होऊ, त्या कधीच किचन तसं सोडणार नाहीत. किचन प्लॅटफॉर्म तर एवढा स्वच्छ करतात ना, अगदी पाण्याने धुवून घेतात. कसं असतं ना, लग्नाअगोदर कोणालाच माहीत नव्हतं. आपण बऱ्याच गोष्टी लग्नानंतर दुसऱ्यांच्या बघून शिकतो आणि या खरंच चांगल्या गोष्टी आहेत. आता इथेच बघा ना, मी देवपूजा करायला गेले होते आणि देवपूजा करताना असं वाटलं, की देवघर स्वच्छ करून घ्यावं. म्हणून देवघर बाजूला काढलं. मग असं वाटलं, की देवघराच्या खाली पण स्वच्छता करायला पाहिजे. मग त्यानंतर साईडला बघितलं तर एअर फ्रायर होता, मिक्सर होतं. म्हटलं मग ते पण स्वच्छ करून घ्यावं आणि त्याच्या साईडला बघितलं तर हे छोटंसं रॅक होतं आणि मग म्हटलं चला आता रॅकवरचे डब्बे बाहेर काढूया आणि प्रत्येक डब्बा स्वच्छ पुसून घेऊया. रॅक पण स्वच्छ पुसून घेऊया. मग हे सगळं करता-करता खूप वेळ गेला.
ॲक्चुअली हे मला बरेच दिवसांपासून करायचं होतं, पण ते म्हणतात ना, की मुहूर्त लागत नव्हता. पण आज देवघरापासून स्वच्छता चालू केली ना, मग त्याचा पण मुहूर्त लागलाच. इथे डब्बे आणि रॅक तर स्वच्छ झालेलं आहे. आता इथे देवघर स्वच्छ करून घेऊया आणि मग जागेवरती ठेवूया. आता इथे मी हा विचार करते, की हे जे छोटं रॅक आहे ते सेंटरला ठेवावं आणि एका साइडला देवघर आणि दुसऱ्या साइडला एअर फ्रायर आणि मिक्सर ठेवावं. कारण कसं होतं, एअर फ्रायरमध्ये आपण कधी-कधी नॉन-व्हेजच्या गोष्टी बनवतो. मग त्या देवघराच्या जवळ नको वाटतात. त्यामुळे मी असं अरेंजमेंट करते इथे. आता तुम्ही म्हणाल, की मी देवघर इथे वरती का ठेवलंय? दुसरीकडे जागा नव्हती का? तर दुसरीकडे जागा होती आणि पहिले मी देवघर खालीच ठेवलं होतं दुसरीकडे हॉलमध्ये.
पण 2 वेळा असं झाले, की शंभूने त्याचा पराक्रम दाखवला. म्हणजे 2 वेळा त्याने अगरबत्ती पकडली होती हातामध्ये आणि तो सारखं देवाकडे जात होता, काही ना काही खोड्या करत होता. म्हणून म्हटलं, की त्याला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपण देवघर असं वरतीच ठेवूया आणि इथे कसं त्याचा हात पण नाही पुरणार आणि सेफ राहील, तोही सेफ राहील आणि देवघर पण सेफ राहील. त्यामुळे मी ही इथे वरती ठेवलेले. आता घरामध्ये लहान मूल असल्यानंतर ते किती खुरापती करतात, हे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. पण आपण पण त्यांचे पेरेंट्स आहोत, त्यामुळे त्यांच्या खुरापती तर काही बंद नाहीत होणार. म्हणून मग त्यांच्यापेक्षा वरचं डोकं लावून आपल्याला अशा काही अरेंजमेंट्स कराव्या लागतात. आणि ते खोड्या करणार नाही तर कोण करणार? त्यांचं वय खोड्या करण्याचं आहे आणि आपलं वय समजून घेण्याचं आहे. त्यामुळे हे असंच चालत राहणार. इथे रॅक वगैरे स्वच्छ झालेला आहे. आता इथे सगळे डब्बे अरेंज करून घेतोय आपण आणि मग यानंतर एअर फ्रायर आणि मिक्सर पण स्वच्छ करायचं बाकी आहे. तर ते पण करून घेऊया आपण. आता इथे जो एअर फ्रायर दिसतोय तुम्हाला, तो इनाल्साचा एअर फ्रायर आहे आणि हा ओव्हन प्लस एअर फ्रायर दोन्ही पण आहे आणि हा आम्ही Amazonवरून पर्चेस केला होता. तर हा प्रॉडक्ट पण खूप चांगला आहे. याची पण तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की लिंक देईल आणि चांगला प्रॉडक्ट आहे असं मला तरी वाटतं. आम्ही खूप दिवसांपासून यूज करतोय. इथे सगळं क्लीन झालेलं आहे आणि मी देवपूजा पण करून घेतली आहे. तर किती छान दिसतंय बघा. देवघराच्या नादाने का होईना, पण सगळं एकदम स्वच्छ करून झालेलं आहे आणि मनाला हे बघून खूप समाधान मिळतंय. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा पण रिलेट झाला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.